स्वतंत्र बैठक त्यांच्याबरोबर मी घेईन. हे मी सांगतो, कारण ज्या पद्धतीनं पुरंदरचं मंत्री महोदय बोलतात, पुरंदरच्या मला वाटतं 14 गाव तिथे येतात. माझ्याकडे आता कोणतेही ब्रीफिंग नाही तरी मी बोलतो त्याच्यात, कारण पुरंदरचे जवळपास 14 गाव त्याच्यात येतात. मागच्या वर्षी त्या ठिकाणी लाठीमार झाला होता आणि एक वृद्ध महिला तिथे मृत्युमुखी पडली होती. सभापती महोदय हे 75 कोटीचं 6,000 कोटी पुरंदरपुरतं करणार असेल तर आपण समजू शकतो, पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या MIDC जर स्थिती समजून घेतली तर MIDC परस्पर विरोधी धोरण या संदर्भात ठिकठिकाणी सभापती महोदय दिसतं. उदाहरणार्थ पुरंदरच्या तिथं मला वाटतं आर्मीचं पण जवळच एक सेंटर एअरफोर्सचं पण तिथं आहे. आणि मग असं असताना MIDC या ठिकाणी जाऊन जाणीवपूर्वक MIDCची एक मोरस अप्रेंटिस ठरलेली सभापती महोदय या महाराष्ट्रामध्ये MIDCचे अधिकारी किंवा कोणी असेल आधीच लोकांना माहिती असतं की इथे प्रकल्प होणार आहे. सभापती महोदय इथं आता जिरवळ साहेब बसलेले, दिंडोरीला MIDC झालेले, किती लोकांनी प्लॉट घेतले सांगावं? सिन्नरला MIDC झाली, किती लोकांनी प्लॉट घेतले सांगावं? सभापती महोदय अशा पद्धतीनं भूसंपादन करणारी टोळी एक MIDC मध्ये काम करते. जीच ठरवते की भूसंपादन कुठं झालं पाहिजे आधी ती घडते आणि मग MIDC ती जागा घ्यायचं ठरवते. अशा पद्धतीनं एक MIDC जर तुम्ही सगळ्या मागच्या काळातल्या MIDCचा ॲक्वायझेशनची जर मोडस ऑपरेंटी चेक केली तर सभापती महोदय असंच आहे. मी दिंडोरीचं सांगतोय, मी सिन्नरचं पण MIDC सांगतो. किती लोकांनी प्लॉट घेतले आत्तापर्यंत? घेतलेच नाही सभापती महोदय. परंतु कोणीतरी व्यापारी येतं, जमिनी खरेदी करतं, सरकारकडे प्रस्ताव होतं आणि नंतर MIDC ती जागा ॲक्वायझेशन करतं. सभापती महोदय संभाजीनगरमध्ये एक मोठा जोक आहे. आमच्याकडे नव्याने एक आरापूर नावाची MIDC होऊ लागलेली आहे संभाजीनगर गंगापूर रोडला. इथं समोर माळरान उजाड अशी खडकाळ जमीन पडलेली, खडकाळ. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे मंत्र्याचे शेती आहे तिथं मोठ्या प्रमाणात. शेती म्हणजे जमीन आहे तिथं सभापती महोदय. मी नाव नाही सांगत, कोणाचं नाव नाही सांगत, सत्ताधारी पक्षाचेच आणि भारतीय जनता पार्टीचेच हेही सांगतो मी. मंत्री आणि आमदारांची मोठ्या प्रमाणावर शेती आहे, जमीन खडकाळ आहे आणि त्याच्या अपोजिटला सुपीक जमीन आहे सभापती महोदय. तिथं ॲक्वायझेशन सरकार करतंय. जी खडकाळ पडलेली आहे, जिथं पीक काही पिकत नाही ती जमीन MIDC घेत नाही आणि जिथं चांगले शेतकरी आहे, जिथं बागायती पीक आहे समोरचा भाग, तिथं सभापती महोदय ॲक्वायझेशनचा आरापूर MIDC. बरं आता MIDCला जागा लागते तर संभाजीनगरात MIDC मध्ये तर संभाजीनगरचे MIDC सगळं रेसिडेन्शियल करते. MIDC सगळे निवासी करतंय. हे कसं काय करताय? आणि घेतोय कोण? पुन्हा सत्ताधारी पक्षाचे लोक सभापती महोदय. म्हणजे हे परस्पर विरोधी धोरण MIDCचं तुम्ही सगळ्या मुदती वाढवतायत, सगळ्या पद्धती वाढवताय. संभाजीनगरमध्ये चिकलठाणा MIDC सभापती महोदय, MIDCचे प्लॉट हे सगळे आणि हे सभापती महोदय रेसिडेन्शियल करायचा घाट घातलेला आहे. आणि या बिल्डर लोक मग नंतर मुलाखती घेतात की आम्ही प्लॉट कोणाला देऊ आणि जमीन कोणाची? MIDCची सभापती महोदय. एकीकडे MIDCची जमीन उपलब्ध आहे, ते MIDC रेसिडेन्शियल करते आणि एकीकडे MIDC दुसऱ्या ठिकाणी ॲक्वायझेशन करते. हे परस्पर धोरण MIDCचं सध्याच्या घडीला सभापती महोदय चालू आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या बाबी सुद्धा समोर येण्याची आवश्यकता आहे. MIDC मध्ये ज्या पद्धतीनं जर मला असं वाटतं जर एखाद्या MIDC जर रेसिडेन्शियल करायचं असेल तर म्हाडाला द्या, सिडकोला द्या. खाजगी लोकांना कशासाठी देता तुम्ही? म्हाडाला द्या नाही तर सिडकोला द्या ना. जर तुम्हाला फार रेसिडेन्शियल MIDC कुठे जर इंडस्ट्री चालू नसेल, तिथं जर तुम्हाला रेसिडेन्शियल काय करायचं असेल तर सरकारच्या एजन्सी आहे, सिडको आहे, म्हाडा आहे, त्यांना द्या. पण तू बिल्डरांना या जागा MIDCच्या जुन्या जागा दिल्या जातात सभापती महोदय. आणि म्हणून हे जे पुरंदरच्या विमानतळाच्या निमित्तानं हा जो घाट घातलेला आहे सभापती महोदय, विमानतळ होतोय, विकास होतोय, विकासाला विरोध करायचं कारण नाही. जमिनी कोणी घेतलेल्या आहे सभापती महोदय एकदा तपासा. माझ्याकडे सगळे सातबारे त्या 14 गावाचे सगळे मागच्या 2-4 वर्षातल्या जमिनी घेतलेल्या आहे सभापती महोदय. नावानिशी सातबारे तिथल्या शेतकऱ्यांचे नाही. आणि या सगळ्या याला आंदोलन केलं गेलं तर एक म्हातारी त्या ठिकाणी सभापती महोदय पोलिसांच्या याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे. आणि म्हणून ही मुदत वाढवत असताना MIDCनं या धोरणाच्या विषयी सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे. एवढंच या विधेयकाच्या निमित्ताने मला सांगायचं आहे सभापती महोदय. अनिल परब. सभापती महोदय, अंबादास दानवे यांनी सांगितलं ते काही मी पुन्हा रिपीट करत नाही. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की कर्ज वाढवण्याची क्षमता म्हणजे कर्ज ज्या वेळेला वाढवलं जातं
तेव्हा कर्ज घेण्याची क्षमता